हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर आज बनवूया झटपट अशी वांग्याची चविष्ट रस्सादार भाजी. त्यासाठी मी 2 कांदे चिरून घेतले आहेत, टोमॅटो आणि लसूण. कांदे आणि लसूण याची मी पेस्ट करून घेते. थोडीशी चिरलेला बारीक कांदा साईडला काढून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकले. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरे टाकून ते व्यवस्थित तडतडू दिले. मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे, म्हणजे जी मोहरी आहे ती खाताना दाताखाली टचटच लागत नाही. त्याच्यानंतर 4-5 अशी कढीपत्त्याची पाने टाकली आहेत. त्याच्यानंतर जो बारीक चिरलेला थोडा कांदा ठेवला होता तो टाकला. नंतर टोमॅटो टाकला आणि ते व्यवस्थित तेलात परतून घेतले. तर तुम्ही विचार करताल की याच्यामध्ये मी आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट का नाही टाकली. का तर मी जो आपण मसाला केलेला होता, कांदा चिरलेला होता, त्याच्यामध्येच मी टाकले होते लसूण. त्याच्यानंतर मसाले टाकून घेऊया. सर्वात आधी लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर घरगुती मसाला. हळद याच्यात मी टाकायची विसरली होती, ती मी नंतर टाकली आहे. हे सर्व सामग्री व्यवस्थित एकत्र करून घ्यायची, म्हणजे भाजीला चांगली तरी येते. त्याच्यानंतर जो मसाला केला होता, कच्चे कांदा, आले आणि लसूण, तो त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकू शकता, पण माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट आधीच होता, त्याच्यामुळे मी याच्यात शेंगदाणे ग्राइंड केले नाही. नंतर हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. याच्यात नंतर मी धनेपूड टाकली आहे. 2 ते 3 चमचे मी धनेपूड टाकली. नंतर ते व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतले. मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता हा आपला मसाला अशा प्रकारे किती छान एकदम तयार झालेला आहे. तो तेल सुटेपर्यंत एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा, त्याच्यामुळे कच्च्या कांद्याचा वास येत नाही. नंतर जे वांगी जी चिरून ठेवलेली होती, कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ती वांगी जी आहेत ती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. इथे मी 5 ते 6 वांगी घेतलेली आहेत. वांग्यांना मसाला अशा प्रकारे कोट होईल असं व्यवस्थित करून मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ घेऊन घ्यायची. तुम्ही बघू शकता मसाल्याला कसे तेल सुटलेले आहे. त्याच्यानंतर गरजेनुसार तुम्हाला जेवढे पाणी आहे, जेवढे पाणी पाहिजे, म्हणजे जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी ओतू शकता तुम्ही. इथे मी 2 ग्लास पाणी ओतलेले आहे, कारण वांगं शिजण्यासाठी सुद्धा ते पाणी आटेल. त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून एक फुल गॅसवरती एक उकळी आणून द्यायची आहे त्या रस्सा भाजीला. नंतर फुल गॅस झाल्यानंतर बारीक गॅस करून चांगले वांगे शिजवून द्यायचे आहेत. अशा प्रकारे आपली ही भाजी एकदम छान तयार होते, एकदम झटपट कमी साहित्यामध्ये होणारी. नक्की रेसिपी ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ही अशी भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. खाण्यासाठी एकदम उत्तम रस्सा भाजी आहे.